नमस्कार मित्रांनो, डिजिलॉकरवर अकाउंट कसं क्रिएट करायचं या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरवर जायचं आहे. इथे सर्च ऑप्शनवर आपल्याला डिजिलॉकर असं सर्च करायचं आहे आणि हे जे डिजिलॉकरचं ॲप्लिकेशन आहे या लोगोवालं, याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड झाल्यानंतर ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीनं डिजिलॉकरचा हा जो इंटरफेस आहे, अशा पद्धतीने आपल्याला दिसेल. इथे आपल्याला अचूक लँग्वेज निवडायची आहे, जी आपल्याला प्रेफर लँग्वेज आहे ती लँग्वेज आपण इथे निवडायची आहे. मी इंग्लिश निवडतोय, कंटिन्यू इन इंग्लिश याला क्लिक करायचं आहे. इथे काही माहिती दिलेली आहे, याला लेट्स गो करायचं आहे. लेट्स गो केल्यानंतर आपल्याला इथे गेट स्टार्टेड येईल. या गेट स्टार्टेडला आपल्याला क्लिक करायचं आहे. काही अलोकेशन्स आहे त्या अलो करायच्या आहेत. जर इथे लॉग इन करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये जे काही सिम असेल, 2 असतील तिथे 2 सिम दिसतील, इथे 1 असेल तर 1 दिसेल. याला ज्या सिमनी आपल्याला मेसेज येईल त्या सिमला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. कंटिन्यू बटनाला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला ज्या मोबाईलला आपण क्लिक केलेला आहे त्याचा ओ-टी-पी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होईल. तो ओ-टी-पी आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि पुढे आपल्याला व्हेरिफाय युअर आधार आयडेंटिटी असं दिसेल. यावर आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे आधारचे जे काही बेनिफिट्स आहे व्हेरिफिकेशनचे ते इथे खाली दिलेले आहेत. ते आपण वाचून घ्यावेत. त्यानंतर इथे व्हेरिफायला क्लिक करायचं आहे. आता आपल्याला हे व्हेरिफिकेशन कशा पद्धतीनं करायचं आहे, आधार फेस ऑथेंटिकेशन किंवा आधारच्या ओ-टी-पीनं. तर आपण आधार ओ-टी-पीनं ऑथेंटिकेशन करूयात. आधार ओ-टी-पीच्या ऑप्शनला क्लिक करूयात. इथे क्लिक केल्यानंतर आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे आधारसाठी, त्या आधारच्या याच्यावर आपल्याला ओ-टी-पी जाईल. तर तो ओ-टी-पी आपल्याला इथे अचूक टाकून घ्यायचा आहे. त्याला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथे आपलं नाव दिसेल आणि आपल्याला इथे 6 डिजिटचा पिन क्रिएट करण्यासाठी येईल. आपल्याला जर तो माहिती नसेल तर आपण इथे फॉरगॉट पिनच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला आपली डेट ऑफ बर्थ, मंथ, इयर टाकायचं आहे अचूक पद्धतीनं. त्यानंतर व्हेरिफाय करायचं आहे. व्हेरिफाय केल्यानंतर पुन्हा एक ओ-टी-पी आपल्या मोबाईलवर प्राप्त होईल. आलेला ओ-टी-पी व्यवस्थित टाकायचा आहे. त्यानंतर याला व्हेरिफाय करायचं आहे. व्हेरिफाय केल्यानंतर चूज युअर आपला पिन या ठिकाणी सेट करून घ्यायचा आहे. जो काही पिन असेल तो आपल्याला 6 अंकाचा पिन आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. नवीन पिन आपण टाकतो या ठिकाणी. कंप्लीट यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला थोडासा वेळ तो या ठिकाणी पिन सेट करण्यासाठी घेईल. पिन सेट झालेला आहे. इथे नोटिफिकेशनसाठी अलाऊ करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं आपण लॉग इन करणार आहोत. लॉग इन केल्यानंतर आपल्याला जे काही डॉक्युमेंट्स इथे पाहिजे असतील ते आपण इथून निवडू शकतो. समजा आपल्याला 12वीचं डॉक्युमेंट घ्यायचं असेल तर आपण या ठिकाणी गेट नावला क्लिक करणार आहोत. इथे नाव आपलं ऑटोमॅटिक येणार आहे. इथे रोल नंबर टाकायचा आहे, इयर टाकायचा आहे. गेट डॉक्युमेंटला क्लिक करायचं आहे. ते ऑटोमॅटिक इथे सेट होईल. त्यानंतर इथे उजव्या कोपऱ्यामध्ये इथे गोल चित्र दिसतं. या चित्राला आपल्याला क्लिक करायचं आहे. आपलं प्रोफाईल या ठिकाणी सेट करायचं आहे. आता इथे आपल्याला बाकीची माहिती आलेली दिसते. परंतु ईमेल ॲड्रेस ॲड नाही, तर इथे आपण आपला ईमेल ॲड्रेस ॲड करून घेऊ शकता आणि याला सुद्धा व्हेरिफाय करू शकता. जो काही ईमेल ॲड्रेस आपण टाकणार आहात त्याच्यावर पुन्हा एक ओ-टी-पी जाणार आहे. तो ओ-टी-पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ओ-टी-पी टाकून अपडेट ईमेलला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं आपला ईमेल ॲड्रेस सुद्धा या ठिकाणी अपडेट होऊन जाईल. त्यानंतर इथे माय ॲक्टिव्हिटीजवर जर गेला तर आपण यापूर्वी काय-काय ॲक्टिव्हिटीज केल्या त्या इथे आपल्याला दिसतील. त्यानंतर इथे नॉमिनीची माहिती आपण इथून ॲड करू शकता. ॲड नॉमिनी करून आपल्याला जे काही नॉमिनी निवडायचे असतील ते आपण या ठिकाणी ॲडिशन करू शकता. त्यानंतर इथे माय अकाउंटची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. अशा पद्धतीनं आपण आपलं डिजिलॉकरचं अकाउंट क्रिएट करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.